राज्यात भाजप महायुती सरकार सत्तेवर आलं आणि राज्याच्या विकासाला नवी दिशा मिळाली। सार्वजनिक बांधकाम विभागानंही रस्त्यांच्या कामांना अग्रक्रम देऊन राज्यभरातील कामांना वेग दिला। बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभा मतदारसंघात बांधकाम विभागानं केलेली कामं पुढील प्रमाणे आहेत। आल्हनवाडी देवळाली डोंगरगण कडा टाकळी रुई रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग 4। आम्हाला पहिलं शेतीने जायला फार रस्ता खराब होता, आता व्यवस्थित झालेला आहे। पुन्हा शाळेत जायला मुलांना लहान लेकरांना त्यांना अडचण यायची शेतीत जायला। सरकारने आता रोड एकदम व्यवस्थित केलेला आहे, त्याच्यामुळे सरकारची फार आभार आहे। हातोळण पारोडी वाहिरा पिंपरी कानडी शिराळ आष्टी रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग 2 टप्पा 1। मी या ठिकाणी बाजूला शेतामध्ये राहतो। हा रस्ता होण्याच्या अगोदर या रस्त्यावरून जाण्याची परिस्थिती खूप बिकट होती। पावसाळ्यामध्ये पूर्ण पाणी या ठिकाणावरून असायचं आणि तुम्ही पाहू शकता बाजूला तलाव असल्यामुळं पाणी पाझरल्यामुळं सगळा रस्ता खचलेला होता आणि सर्व प्रवाशांना जाण्या येण्याची आम्हाला खूप सारी तकलीफ व्हायची। परंतु हा रस्ता जेव्हापासून झालेला आहे तुम्ही पाहू शकता अतिशय दर्जेदार हा रस्ता या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचा बनवलेला आहे आणि यामुळं आमची तर सोय झालीच, परंतु या रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्यांचं खूप चांगली अशी सुविधा या रस्त्यामुळं झालेली आहे। तर हा रस्ता केल्याबद्दल या ठिकाणी मी शासनाचे धन्यवाद देतो। विहा मांडवा नवगाव आपेगाव महार टाकळी चकलांबा तिंतरवणी निमगाव आरवी पाडळी रायमोहा रस्ता राज्य मार्ग 62। मी एक ड्रायव्हर होतो, आता रिटायर झालेलो आहे। ह्या रोडची पहिली फार दुरावस्था होती आणि खड्डे होते, प्रवाशाला जायची यायची फार गैरसोय व्हायची, दवाखान्यातली माणसं असायची त्यांना फार त्रास व्हायचा। पण आता रस्ता झाल्यापासून एकदम मार्ग हा सुटसुटीत आणि चांगला झालेला आहे, त्यामुळे वेळेची बचत आणि प्रवाशाचे हाल कमी होतात। धन्यवाद। 2 वर्षात बांधकाम विभागानं राज्यभरात रस्ते पूल आणि इमारतींच्या कामांसाठी तब्बल 56,442 कोटींचा निधी दिलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मार्गदर्शन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचं कणखर आणि दूरदर्शी नेतृत्व यामुळे ही कामं होत आहेत। या कामांमुळे आष्टी मतदारसंघाच्या विकासाला गती मिळणार आहे।